नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 200 ग्रॅम मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून शिजवून घेतलेली आहे। कुकरला शिजवलेली नाही म्हणजे शिट्ट्या वगैरे केलेल्या नाही आहेत। ह्या कुकरमध्ये मी पाणी गरम केलं होतं, कोमट एकदम, जसं आपण बोट घालून कोमट पाणी कसं होतं तसं। त्याच्यानंतर डाळ स्वच्छ धुवून मी त्याच्यामध्ये टाकली होती आणि फक्त शिजवून घेतलेली। ह्याच्यामध्ये काय मीठ वगैरे, हळद वगैरे, तेल वगैरे काहीच नाही टाकलं होतं। आणि जसं आपल्याला शिजायला लागली की नाही डाळ, तर असा फेसवर येतो, जो असा थोडा थोडा आता तुम्हाला दिसत असेल, तो फेसवरचा मी सगळा काढून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची। तुम्हाला एकदम गाळ शिजलेली आहे। आता ह्याला जर फिरक्यानं घोटलं की नाही तर ह्याचं एकदम गाळ होऊन जाईल बघा। अशा पद्धतीमध्ये टोप ठेवलं आहे बघा गरम करायला। तर त्याच्यामध्ये आता मी तूप टाकून घेते। तर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे। त्याच्या जागी तुम्ही तेल जरी वापरलं तरी चालेल आणि हे थोडंसं गरम होऊन देऊया। तूप चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। गॅस केलेला आहे मी बारीक। त्याच्यामध्ये टाकायची मोहरी 1 चमचा, 1 चमचा टाकायचे आपल्याला जिरं, त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकणार आहे मी एक कांदा बघा, मिडियम आकाराचा कांदा। आणि आता हे काय करणार आहे, चांगला भाजून घेणार आहे। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। तुम्ही कांदा टाकायच्या अगोदर हा लसूण पण टाकू शकता। 6 ते 7 कुड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि त्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा इंचला असा कमी असा आलं खिसून घेतलेला आहे। गॅस आहे मिडियम। आता हे चांगलं आपण भाजून घेऊया। कांदा आणि लसूण बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। तुम्हाला हवं असलं तर जेव्हा आपण जिरे मोहरी हिंग टाकली की नाही तेव्हा जरी लसूण टाकला तरी पण चालू शकतं, म्हणजे फोडणीमध्ये चांगली बसेल आणि लसूण पण लगेच भाजला जातो। आता हे कसं जरा थोड्या वेळानं टाकलं होतं मी। आता ह्यात टाकलेली आहे हळद। तुम्ही हीच हळद तुम्ही डाळ शिजवताना पण टाकू शकता। ह्याच्यात मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या, ह्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत, त्यानं उभ्या कापून घेतलेल्या आहेत। ते कुटून जरी टाकले तरी चालू शकते। आता हे काय करणार आहे माहिती आहे का, 2 मिनटं मी हे चांगलं परतून घेणार आहे, जेणेकरून आपली मिरची पण चांगली भाजली जाईल। मिरची पण आपली बघा चांगली भाजली गेलेली आहे, एकदम पातळ अशा उभ्या कापल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक टोमॅटो, ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये 2 मिनटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त बघा असं भाजलं गेलेलं आपलं टोमॅटो, मिरची, लसूण सगळं असं चांगलं भाजून घ्यायचं। वाटलं तर तुम्ही वरण असं म्हणजे आपण जसं तडका मारतो ना असं सुद्धा त्या डाळीमध्ये वरण मारून ठेवू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ही डाळ, मिक्स करून घेऊया। गॅस आहे मिडियम। मिक्स करून घेतलं आहे बघा फक्त। आता ह्याच्यामध्ये बघा त्याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला किती डाळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। गॅस तर आपला मिडियमच आहे। त्यात टाकणार आहे मी चवीपुरतं मीठ, त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण चांगली उकळून देऊया। डाळ बघा मस्त अशी उकळलेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये। आणि अशी आता ही उकळली की नाही की त्याच्यामध्ये मग तुम्ही 2 चमचे लिंबाचा रस टाका, म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस जरी टाकला तरी पण चालू शकते, तर छान लागेल ना। आणि अशी जरी केली तरी छान लागते। ह्याच्यामध्ये आता मी तुपाची फोडणी टाकलेली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोणत्या पण तेलाची अशी फोडणी टाकू शकता, मस्त लागेल। आता अजून एक सांगते, तेल जेव्हा आपण ओततो ह्याच्यामध्ये जसं तूप टाकलं होतं, जिरं मोहरी टाकून लसूण मिरची टाकून जरी बाकीचं साहित्य टाकलं तरी पण चालू शकते, पण बाकीचं साहित्यावर काय होतं, लसूण जास्त करपला जातो, मग तो वरणामध्ये व्यवस्थित लागत नाही। त्यासाठी मी अशा पद्धतीत केलेली आहे। बाकी पण रेसिपी आपल्या चॅनलवर खूप आहे। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।